जितेंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसात रानटी हत्तींचा उपद्रव वाढत चालला आहे. तिलारी खोरे परिसरातील मोर्ले केर या गावांमध्ये सध्या 5 रानटी हत्ती फिरताना दिसत आहेत. यामध्ये 2 नर, 1 मादी आणि 2 पिल्ले यांचा समावेश आहे. हे हत्ती वाडी वस्तीतून फिरताना शेती आणि बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मोर्ले इथल्या शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. हत्तींचा वाढता उपद्रव पाहता रानटी हत्तींचा उपद्रव कायमस्वरूपी दूर करण्याची मागणी या भागातले ग्रामस्थ करत आहेत. नोव्हेंबरमध्ये हत्ती आले, बरोबर. नोव्हेंबरपासून आजपर्यंत इथे हत्ती चालू आहेत. येतात जातात, संध्याकाळी इथे रात्री 6 वाजता येतात. एकटा आला, निम्मी खाऊन जातो. सगळे आले, संपूर्ण खाऊन जातात. काय ठेवत नाहीत. त्यांनी आमची ही जागा आपल्या ताब्यात घ्यावी, आम्हाला गव्हर्नमेंटच्या रेटप्रमाणे पैसे द्यावे, मग आम्ही आमची पुढची सोय करू. नाहीतर आम्हाला स्थलांतर करून द्यावं. पालकमंत्री नितेश राणे यांनी या भागात दौरा करून इथल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. उपद्रवी हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांपासून इथल्या शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यात येईल, तसंच उपद्रवी वन्य प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आमच्या लोकांचा संवाद हा सगळ्याच वनप्राण्यांच्या उपद्रव थांबवण्याच्या दृष्टिकोनातून होता आणि त्या बाबतीतही पाठपुरावाही सुरू आहे. एका हत्तीच्या परवानगीला नजरेसमोर ठेवून तीच प्रक्रिया बाकी अन्य वनप्राण्यांच्या बाबतीमध्ये पण राबवली जाईल, हाही विश्वास मी माझ्या दोडामार्ग वासियांना पण देतो, सिंधुदुर्ग वासियांना पण देतो. कोणाचाही जीव येणाऱ्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने वनप्राण्यांच्यामुळे जाणार नाही, ह्याची काळजी राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने घेणार आहोत. आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक